Okay. Yes. So now let's start. So let me just introduce myself. I'm not really sure about whether you have basically part of the workshop that we have conducted in BCA and BCS department. So myself Vishal Sudrik, and I do have around 12 plus years of automation testing experience. So currently working as a senior QA lead. Okay. So the agenda basically for this demo session class. So we have finalized some uh, basically the topics that we are going to cover as a part of this demo sessions. Okay. And that demo session basically is going to held for next 7 days. Okay. Not tomorrow basically, but apart from that, so we are going to conduct the sessions. Okay. तर आपण बेसिकली स्टार्ट करू शकतो. सो ना सो द अजेंडा आपला बेसिकली 7 दिवसाचा अजेंडा असा असेल की आपण कोणकोणते टॉपिक बेसिकली कव्हर करणार या 7 दिवसामध्ये. ओके. आणि त्याच्या अगोदर सेशन बेसिकली इंटरॅक्टिव्ह असेल तर चांगलं राहील, जेणेकरून मलाही समजेल की तुम्हाला काही समजते किंवा नाही समजत आहे, किंवा फास्ट होत आहे किंवा खूप जास्त स्लो होत आहे. ओके. तर तुम्ही बेसिकली मी जसं तुम्हाला सांगितलं, तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही त्या रिॲक्शन टॅबमधून एक तर हँड रेज करू शकता, किंवा जर मी कोणत्याही क्वेश्चनला तुमचं कन्फर्मेशन मागितलं तर तुम्ही बेसिकली थम्सअप करू शकता, नाही तर चॅट बॉक्स इज रेडी फॉर एनी क्वेश्चन. ओके. आणि तुम्ही मला कधी इंटरप्ट करू शकता इन बिटवीन सेशनच्या, जेणेकरून तुमचे डाऊट त्याच पॉईंट ऑफ टाइमला क्लिअर होतील. ओके. नाव जसं मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला बेसिकली डेमो सेशन जे कंडक्ट करणार आहेत आपण नेक्स्ट 7 days, त्यासाठी आपला अजेंडा असा असेल की फर्स्ट आपण बघणार आहे की बेसिकली व्हॉट इज ऑटोमेशन टेस्टिंग, देन व्हॉट इज द नीड ऑफ ऑटोमेशन, देन आपण जे बेसिकली टूल कॉन्सन्ट्रेट करणार आहे फॉर दिस डेमो सेशन अँड सबसिक्वेंट सेशन्स, the Selenium WebDriver. So what is basically the Selenium WebDriver and the introduction of Selenium WebDriver. त्याच्यानंतर Selenium WebDriverचं बेसिकली आर्किटेक्चर कसं आहे, म्हणजे Selenium WebDriver ऍक्च्युली काम कसं करतं हे आपण बघणार आहे थ्रू बेसिकली फ्रॉम द डिफरंट कंपोनंट और डिफरंट मॉड्यूल. ते बेसिकली कसं कनेक्ट होऊन ते अल्टिमेटली आपल्या ऑटोमेशन करेल एखाद्या वेबसाईटसाठी. त्याच्यानंतर सेलेनियमचं सेटअप. ओके. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की तुम्हाला आज तुम्ही कशावरून जॉईन केले आय एम नॉट रिअली शुअर. तुम्ही मोबाईलवरून जर जॉईन केलं असेल तर नेक्स्ट सेशन आय एम रिक्वेस्टिंग यू टू जॉईन फ्रॉम युअर लॅपटॉप. ओके. तुमच्याकडे सगळ्यांकडे लॅपटॉप असेलच असं मी गृहीत धरतो. ओके. जेणेकरून मी तुम्हाला एक सेलेनियमचं सेटअपचं डॉक्युमेंट शेअर करणार आहे, ते तुम्ही काय करू शकता, तुमच्या मशीनवरती तुम्ही सेटअप करून घेऊ शकता. तेच मी तुम्हाला सेटअप बेसिकली तर रन करून दाखवणार आहे की तुम्हाला काय काय करायचंय. ओके. त्याच्यानंतर लोकेटर स्ट्रॅटर्जीज. ओके. लोकेटर काय असतात किंवा त्याचा यूज काय ऍक्च्युली सेलेनियमच्या ऑटोमेशनमध्ये किंवा वेब ऑटोमेशनमध्ये, तर ते आपण बेसिकली शिकणार आहे. आता सध्या तुम्हाला लोकेटर काय हे नाही समजलं तरी चालेल, ज्यावेळेस ते आपण सेशनमध्ये पाहणार आहे त्यावेळेस आपण ते कव्हर करू. त्याच्यानंतर कोणकोणत्या मेथड्स बेसिकली सेलेनियमनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्या आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण लाईव्ह सेशन चालू असतानाच मी एक कोणतीही वेबसाईट कन्सिडर करेल, त्या वेबसाईटचं ऑटोमेशन तुम्ही कसं करू शकता हे मी तुम्हाला लाईव्ह डेमोमध्ये दाखवेल, जेणेकरून तुम्ही तुमच्या प्रॅक्टिस पर्पजसाठी कोणतंही एखादं वेब बेसिकली ऍप्लिकेशन घेऊन त्याचं ऑटोमेशन तुम्ही करू शकता. ओके. त्याच्यानंतर फायनली तुम्हाला ती जी काही स्क्रिप्ट आपण ऑटोमेशनची बनवणार आहे ती स्क्रिप्ट आपण एकतर तुमचं जे काही एडिटर असेल, इक्लिप्स असेल किंवा इंटेलिजे असेल, त्याच्यामधून कसं एक्झिक्यूट करणार ते तर आपण पाहणार आहोत. त्याच्याबरोबर आपण ते जेनकिन्स थ्रू, जेनकिन्स एक CI/CD टूल आहे, ते जेनकिन्स टूल मधून आपण ते कसं एक्झिक्यूट करू शकतो हे आपण अल्टिमेटली पाहणार आहे. आणि फायनली क्वेश्चन अँड आन्सर्स. ओके. हा बेसिकली आपला अजेंडा असेल थ्रू आउट 7 days. ओके. हे आपण अल्टिमेटली डेमो सेशन मध्ये कव्हर करणार आहे. ओके. सो याच्यामध्ये कोणाला काही कन्सर्न किंवा काही डाऊट्स अजेंडामध्ये? आय एम टेकिंग सायलन्स ॲज नो. मी तुम्हाला अजूनही सांगतोय की तुम्ही ते रिॲक्शन वाला टॅब यूज करायला चालू करा, हळूहळू तुम्ही त्याच्यासोबत फॅमिलियर व्हाल. ओके. आता नेक्स्ट आपल्याला बघायचंय की व्हॉट इज ऑटोमेशन टेस्टिंग. आता ऑटोमेशन टेस्टिंगला जाण्याच्या पहिले आपण बघू की व्हॉट इज बेसिकली द सॉफ्टवेअर टेस्टिंग. ओके. तुमच्यापैकी मला कोणी सांगू शकेल का की व्हॉट इज बेसिकली द सॉफ्टवेअर टेस्टिंग?
आणि तुम्हाला तो सब्जेक्टही आहे तुमच्या अकॅडमिक्समध्ये, म्हणजे तुम्हाला त्याची आयडिया असेल थोडीफार की सॉरी व्हॉट इज ऑटोमेशन टेस्टिंग. तुम्ही मला डेफिनेशन सांगितले तरी चालेल, किंवा तुम्हाला इनडेप्थ तुमचं नॉलेज असेल तर तेही चालेल. एनीवन? जसं तुषार सरांनी सांगितलं, तुम्ही इथंच बोलायला पाहिजेत आणि आय एम एक्सपेक्टिंग की कोणीतरी बोलेल. नो? ठीक आहे, तुम्ही कोणी जर बोलणार नसेल तर मीच तुम्हाला विचारतो. मोनाली पिसाळ, व्हॉट इज बेसिकली द सॉफ्टवेअर टेस्टिंग? तुम्ही स्वतःला अनम्यूट करा. तुम्हाला जेही माहिती असेल सॉफ्टवेअर टेस्टिंग बद्दल ते तुम्ही सांगू शकता. आय एम नॉट एक्सपेक्टिंग द क्लिअर डेफिनेशन ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग. येस मोनाली? नो? प्राची? कोणीतरी बोला. ओके, मग तुम्ही चॅट बॉक्सच यूज करणार आहे का? बोललं तरी चालेल, म्हणजे तुम्ही स्वतःला अनम्यूट करा, बोला, जेणेकरून तुमचाही कॉन्फिडन्स थोडा बिल्ड होईल. ओके ठीक आहे, वैष्णवीने टाकलं की ऍक्च्युअल सॉफ्टवेअर प्रोडक्ट अँड एक्सपेक्टेड रिक्वायरमेंट्स मॅच होत आहे का नाही ते चेक करणे विदाउट एनी एरर. ओके, अजून काय असू शकतं सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे? ठीक आहे वैष्णवी, थँक्स फॉर युअर रिस्पॉन्स. ओके, सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे अल्टिमेटली काय असतं? सॉफ्टवेअर आपण का बिल्ड करतो, तर बेसिकली आपल्या जे काय डे टू डे बेसिकली नीड्स असतात त्या आपण काय करतो, एक ऑटोमेट करण्याचा एक ट्राय करतो. म्हणजे तो आपल्याला अल्टिमेटली एक ऑटोमॅटिक ऑप्शन प्रोव्हाइड करते एक सॉफ्टवेअर. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही बघत असाल की आपण एखाद्या दुकानात गेल्यानंतर, म्हणजे आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस बेसिकली जे काही बिल बनायचं ते हँड रिटन असायचं, बरोबर? प्रत्येक वस्तूचं नाव, त्याच्या पुढे त्याची प्राइस, त्याच्यानंतर ते बेसिकली त्याचं समेशन करायचे आणि फायनली आपल्याला सांगायचे की तुम्हाला इतके रुपये आम्हाला द्यायचे, बरोबर? हे सगळं मॅन्युअली होतं. ओके, आता त्याच्या जागेवरच काय आलं, अल्टिमेटली एक एक ऍप्लिकेशन बनलं, एक सॉफ्टवेअर बनलं. त्या सॉफ्टवेअरने अल्टिमेटली काय केलं, ते जे काय बेसिकली पेपर वर्क होतं ते पेपर वर्क काय केलं त्यांनी, अल्टिमेटली रिप्लेस केलं बाय वन ऑफ द सॉफ्टवेअर और वन ऑफ द ऍप्लिकेशन. ओके, जेणेकरून काय झालं, तुमच्या सिस्टीममध्ये, तुमच्या कम्प्युटरमध्ये एक ऍप्लिकेशन आहे. त्या ऍप्लिकेशनमध्ये तुम्हाला काय करायचंय, कस्टमरने ज्या ज्या वस्तू सांगितल्या असतील, जे जे बेसिकली क्वांटिटी सांगितली असेल त्याच्याप्रमाणे तुम्हाला त्याची एंट्री करायची आणि फायनली काय होईल, त्याचं एक बिल जनरेट होईल. जेणेकरून काय झालं, सॉफ्टवेअरने तुम्हाला काय दिलं, एक एक बेसिकली एक टूल अवेलेबल झालं, जे टूल काय करतंय की तुम्ही जे काय बेसिकली मॅन्युअल वर्क करत होता ते एक्झॅक्टली सॉफ्टवेअरने काय केलं, रिप्लिकेट केलं. आणि जेणे अल्टिमेटली काय झालं, माणसाचं जे काय डे टू डे जे बेसिकली लाईफ होतं ते अल्टिमेटली इझी झालं. ओके, आता असे जे काही सॉफ्टवेअर बनले, ठीक आहे, ज्यांनी बेसिकली मॅन्युअल जे काही टास्क होतं त्या टास्कला अल्टिमेटली एखाद्या सॉफ्टवेअरने किंवा ऍप्लिकेशनने रिप्लेस केलं. आता ते सॉफ्टवेअर किंवा ते ऍप्लिकेशन एक्झॅक्टली प्रॉपर बनलं आहे किंवा नाही, ओके, हे बेसिकली आपल्याला व्हेरीफाय करायचं असतं. त्याच्यासाठी आपल्याला काय लागतं, सॉफ्टवेअर टेस्टिंग ही कन्सेप्ट काय झाली, इंट्रोड्यूस झाली. का झाली? कारण की आपण अल्टिमेटली काय केलं होतं, जे काही बेसिकली मॅन्युअल ज्या काही गोष्टी होत्या त्याला आपण एका ऍप्लिकेशनला अल्टिमेटली काय करण्यासाठी एक ऍप्लिकेशन बनवलं. पण ते ऍप्लिकेशन बनवताना आपल्या ज्या काही बेसिकली रिक्वायरमेंट होत्या, जसं वैष्णवीने सांगितलं की आपल्या एंड युजरच्या ज्या काही रिक्वायरमेंट होत्या त्या ऍक्च्युअलमध्ये फुलफिल झाल्या आहेत की नाही, हे अल्टिमेटली त्या ऍप्लिकेशनमध्ये जर बघायचं असेल तर त्या ऍप्लिकेशनचं आपल्याला काय करावं लागेल, टेस्टिंग करावं लागेल किंवा त्या ऍप्लिकेशनला आपल्याला यूज करावं लागेल. तेव्हाच जाऊन काहीतरी आपल्याला समजेल की आपली जी काय रिक्वायरमेंट होती, ठीक आहे, ती रिक्वायरमेंट त्या ऍप्लिकेशनच्या थ्रू फुलफिल होत आहे किंवा नाही. हे कोण बघतं, तर हे बघण्याचं काम म्हणजे काय, तर सॉफ्टवेअर टेस्टिंग आहे. ओके, तो म्हणजे काय झालं, ज्या रिक्वायरमेंट दिल्या होत्या त्याच्या अकॉर्डिंग ते ऍप्लिकेशन बनलं आहे की नाही हे टेस्ट करणं म्हणजे सॉफ्टवेअर टेस्टिंग झालं. ठीक आहे, आता पुढे जाऊन काय झालं, आता हे सॉफ्टवेअर टेस्टिंग पण काय होतं, सॉफ्टवेअर टेस्टिंग पण दोन प्रकारे करता येतं. एक म्हणजे तुमचं मॅन्युअल टेस्टिंग आलं आणि दुसरं म्हणजे ऑटोमेशन टेस्टिंग आलं.
ओके. मॅन्युअल टेस्टिंग म्हणजे काय आपण करणार आहे आता अल्टिमेटली, जर मी तुम्हाला सांगितलं एखाद्या बिलिंग ऍप्लिकेशनचं सॉफ्टवेअर मॅन्युअल टेस्टिंग आपल्याला करायचे, तर त्या केसमध्ये तुम्ही काय करणार, तुमचे काहीतरी नंबर ऑफ सिनेरिओ असतील की आपण काय करणार, नवीन नवीन आयटम ऍड करणार, त्याच्याप्रमाणे त्याची क्वांटिटी ऍड करणार. तर ऍप्लिकेशननी त्याच्या करस्पॉन्डिंग प्राइस काय केली पाहिजे, पॉप्युलेट केली पाहिजे. त्याच्यानंतर फायनली सगळे आयटम ऍड झाल्यानंतर त्यांनी एक अल्टिमेटली एक बिल जनरेट केलं पाहिजे कन्सोलिडेटेड, आणि त्याची प्रिंट बेसिकली काय झाली पाहिजे, कस्टमरला देता आली पाहिजे. ओके. या पद्धतीने तुम्ही काय करणार आहे, अल्टिमेटली सॉफ्टवेअरच्या त्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरचं काय करणार आहे, टेस्टिंग करणार आहे ऍज अ युजर. ओके. आता हे झालं आपलं मॅन्युअल टेस्टिंगचं. जसं मी तुम्हाला पण सांगितलं की सॉफ्टवेअर टेस्टिंगचे दोन पार्ट येतात, एक तर मॅन्युअल आणि एक तर ऑटोमेशन. आता मॅन्युअल टेस्टिंग तर आपण बघितलं की काय काय करावं लागेल, जे की तुम्हाला काय करायचं, मॅन्युअली करायचे. आता ऑटोमेशन टेस्टिंग. आता ही ऑटोमेशन टेस्टिंग आपल्याला का गरजेची असेल, म्हणजे ऑटोमेशन टेस्टिंगच बेसिकली काय. मॅन्युअल टेस्टिंग तर आपण बघितलं की आपण काय करणार आहे, त्या ऍप्लिकेशनवरती मॅन्युअली काही जे काही आपले रिक्वायरमेंट असतील किंवा आपले जे काही नीड असेल ते आपण फुलफिल होते का नाही हे आपण मॅन्युअली चेक करतो. पण व्हॉट इज बेसिकली द ऑटोमेशन टेस्टिंग, कोणी सांगू शकतं ऑटोमेशन टेस्टिंग बेसिकली काय. किंवा हे ऍप्लिकेशन सोडून द्या, तुम्हाला दुसरं कोणतं ऍप्लिकेशन माहिती असेल त्या ऍप्लिकेशन मध्ये सांगा की ऑटोमेशन टेस्टिंगची गरज काय, किंवा गरज म्हणण्यापेक्षा ऑटोमेशन टेस्टिंग काय आहे बेसिकली, कोणी सांगू शकतं. येस. अनुजा, तुमच्या बेसिकली अंडरस्टँडिंग नुसार ऑटोमेशन टेस्टिंग काय आहे बेसिकली. नो. ओके. सो मी सांगतो ऑटोमेशन टेस्टिंग बेसिकली काय आहे. तर आपण ऑटोमेशन टेस्टिंग का करतो किंवा ऑटोमेशन टेस्टिंग म्हणजे काय, मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मॉलमध्ये जाता त्यावेळेस बेसिकली सेन्सर डोअर असतात. ओके. आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की आपण काय होतं, एक डोअर होता तो आपण मॅन्युअली काय करायचो, पुल करायचो किंवा पुश करायचो. ओके. त्याच्यानंतर आपण मॉलमध्ये एंट्री करायचो किंवा एक्झिट करायचो. पण आता बऱ्याचशा मॉलमध्ये काय झालेले, सेन्सर डोअर आलेले आहेत. हे काय सेन्सर डोअर काय करतात अल्टिमेटली, इथं ऑटोमेशन कुठं आलं पिक्चरमध्ये, ज्यावेळेस तुम्ही त्या डोअरच्या समोर उभे राहता त्यावेळेस तो डोअर ऑटोमॅटिकली काय होतो, ओपन होतो किंवा क्लोज होतो. म्हणजे तुम्ही जर पास होत असाल त्या डोअरमधून तर तो ऑटोमॅटिकली क्लोज होतो, आणि तुम्ही कम्प्लिटली प्लास झाल्यानंतर तो डोअर ऑटोमॅटिकली काय होतो, तर तुमचा क्लोज होतो. ओके. म्हणजे त्याची ओपन आणि क्लोज ही जी काय ऍक्शन आहे बेसिकली ही काय केलेली आपण बेसिकली त्यांनी काय केलेली, ऑटोमेट केलेली. ओके. जेणेकरून तो अल्टिमेटली डोअर काय करतो, एखाद्या व्यक्तीला समोर आल्यानंतर त्याला तो सेन्स करतो, आणि जसाही त्याला तो सेन्स होतो त्याच्यानंतर तो डोअर ऑटोमॅटिकली काय होतो, ओपन होतो. आणि जसाही तो व्यक्ती बेसिकली त्या डोअर मधून पास होऊन क्रॉस होतो त्याच्यानंतर तो डोअर ऑटोमॅटिकली काय होतो, क्लोज होतो. ओके. सो दिस इज बेसिकली वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ ऑटोमेशन. ओके. जिथं काय झालंय की मॅन्युअल इंटरव्हेन्शन पूर्णपणेही काय झालेलं आहे, संपलेलं आहे. कारण की इथपर्यंत आपण पाहिलं होतं की जोपर्यंत आपला डोअर उघडायचा असतो त्यावेळेस आपण तो हँडल पकडतो, त्याला पुश किंवा पुल करतो, ज्यावेळेस तुम्हाला त्या डोअर मधून बेसिकली आतमध्ये किंवा बाहेर जावं लागायचं. तिथं काय होतं, मॅन्युअल इंटरव्हेन्शन होतं. ओके. पण डोअर सेन्सर आल्यानंतर तुमचं मॅन्युअल इंटरव्हेन्शन काय झालं, कम्प्लिटली झिरो झालं. बरोबर. म्हणजे तुम्ही पुढं आल्यानंतर तो ऑटोमॅटिकली ओपन होतोय, तुम्ही पास झाल्यानंतर तो ऑटोमॅटिकली क्लोज होतोय. सो दिस इज बेसिकली द ऑटोमेशन. सेकंड वन ऑफ द एक्झाम्पल इज बेसिकली, तुमच्या सगळ्यांच्या घरी कार असेल. ओके. कारचे पण दोन मॉडेल आहेत मार्केटमध्ये आज. ठीक आहे. जे की फर्स्ट वन इज बेसिकली द मॅन्युअल, ज्याला मॅन्युअल गिअर असतं. ओके. आणि दुसऱ्या कार मार्केटमध्ये आहेत त्या म्हणजे आहेत ऑटोमॅटिक. ओके. ज्यांना गिअर ही सिस्टीमच नाही, फक्त क्लचवरती आणि ऍक्सलरेटरवरती गाडी चालते. ओके. सो दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ बेसिकली द ऑटोमेशन. ओके. जिथं आपण कार सुरुवातीला चालवताना आपल्याला गिअर चेंज करावं लागायचे युझिंग युअर क्लच. ओके. आता गिअर हा कन्सेप्टच ऑटोमॅटिक कारमधून काय टाकला, काढून टाकला. ओके. तुम्ही फक्त क्लच आणि तुमच्या ब्रेक आणि ऍक्सलरेटरवरती काय करू शकता, तुम्ही तुमची कार काय करू शकता, ड्राईव्ह करू शकता. सो दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ युअर ऑटोमेशन. ओके. आता काय झालं, आपण आतापर्यंत आपण बघितलं की मॅन्युअल ऍक्टिव्हिटी बघितल्या. ओके. पहिल्यांदा तर आपण असं बघितलं की आपण हँड रिटन काहीतरी करायचो, त्याच्यासाठी सॉफ्टवेअर बनले. त्या सॉफ्टवेअरची टेस्ट करण्यासाठी बेसिकली सॉफ्टवेअर टेस्टिंग पिक्चरमध्ये आलं. आणि सॉफ्टवेअर टेस्टिंग करण्यासाठी ही दोन बेसिकली अप्रोचेस पिक्चरमध्ये आले. फर्स्ट वन इज बेसिकली द मॅन्युअल अँड सेकंड वन इज द ऑटोमेशन. ओके. आपण बघितलं की मॅन्युअल कसं असतं,
ऑटोमेशनचे कोणकोणते बेसिकली आपण काही एक्झाम्पल्स पाहिले, तुमचा सेन्सर डोअर असेल किंवा तुमची कार असेल. ओके, आता हे ऍप्लिकेशन तर बनले. ओके, ऑटोमॅटिक पण बनलं, मॅन्युअल पण बनलं. मॅन्युअलसाठी आपण मॅन्युअल टेस्टिंग केली, ऑटोमॅटिकसाठी पण अल्टिमेटली काय करावं लागेल तुम्हाला, ऑटोमेशन टेस्टिंग पिक्चरमध्ये आलं. ओके, म्हणजे जसं आपण म्हणतो की जसे ऍप्लिकेशन पण बनले, जसे सेन्सरचा डुअर बनला जिथे तुमचं मॅन्युअल इंटरव्हेन्शन झिरो झालं, तसंच मॅन्युअल टेस्टिंग करताना जसं तुमचं मॅन्युअल इंटरव्हेन्शन लागतं, तिथं माणूस फिजिकली प्रेझेंट लागतो त्या गोष्टी टेस्ट करण्यासाठी, तसंच ऑटोमेशनमध्ये काय झालं, त्याचं अल्टिमेटली तुमचं मॅन्युअल इंटरव्हेन्शन काय झालं तर झिरो झालं. ओके, यालाच आपण काय म्हणतो, अल्टिमेटली ऑटोमेशन टेस्टिंग. म्हणजे तुम्हाला कोणतंही ऍप्लिकेशन टेस्ट करायचं असेल तर विदाऊट मॅन्युअल एफर्ट्स तुम्ही काय करू शकता, ऍप्लिकेशन हे टेस्ट करू शकता. त्या कन्सेप्टलाच आपण अल्टिमेटली काय म्हणतोय तर ऑटोमेशन टेस्टिंग म्हणतो. ओके, ह्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट? नो. आता जसं आपण पाहिलं की ऑटोमेशन टेस्टिंग बेसिकली काय आहे त्याची, आता तर त्याची गरज काय आहे ऑटोमेशन टेस्टिंग करण्याची, कोणी सांगू शकतं का की ऑटोमेशन टेस्टिंग करण्याची आपल्याला गरज काय, नाही केलं तर काय होईल? जर मी फक्त मॅन्युअल टेस्टिंगच केलं, टेस्टिंग तर आपल्याला करावंच लागेल. ओके, टेस्टिंग मध्ये दोन टाईप आले आपल्याकडे, मॅन्युअल आणि ऑटोमेशन. तर मी फक्त मॅन्युअल टेस्टिंगच केलं, मी ऑटोमेशन टेस्टिंग नाहीच केलं, तर काय होईल? येस, ऑटोमेशन टेस्टिंगची गरज काय? ओके, रिड्यूस वर्कलोड, देन इझी अँड टाइमलेस. ओके, अजून आपण जे काही दोन एक्झाम्पल बघितले त्याच्यावरून तुम्हाला काय काय आठवतं किंवा तुम्ही काय काय बेसिकली अनालाइज करू शकता की बाबा ह्या गोष्टी आपण जर मॅन्युअल नाही केलं, आपण जर फक्त ऑटोमेशन जर केलं तर काय काय गोष्टी वाचू शकतात किंवा काय काय फिजिबिलिटी किंवा फ्रॉम द युजर एक्सपिरियन्स पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला काय काय भेटू शकतं? अजून काय? रिड्यूस वर्कलोड, इझी अँड टाइम कमी लागतो. येस. ओके, सो आता आपण बघू एक्झॅक्टली की ऑटोमेशन टेस्टिंग सोबत आपल्याला अल्टिमेटली काय काय भेटतं. ओके, ना आपण पाहिलं की रिड्यूस मॅन्युअल एफर्ट्स. ओके, आता याच्यामध्ये रिड्यूस मॅन्युअल एफर्ट्स कसं होतं, तर आता आपण काय करू, टोटली कॉन्सन्ट्रेट करू सॉफ्टवेअर इंडस्ट्रीवरती. ओके, सो रिड्यूस मॅन्युअल एफर्ट्स. ओके, आता या केसमध्ये काय होतं, लेट्स से फॉर एक्झाम्पल तुमच्याकडं एक प्रोजेक्ट आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही इन्फोसिस या कंपनीचे एम्प्लॉय आहात आणि तुमची क्लायंट आहे समजा एसबीआय. ओके, एसबीआयने काहीतरी बेसिकली तुम्हाला सॉफ्टवेअर, इन्फोसिसला सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी दिलेलं आहे. त्याच्या पहिला अल्टिमेटली जो काय रिलीज जाणार आहे, रिलीज म्हणजे अल्टिमेटली सेट ऑफ फंक्शनॅलिटी तुम्ही काय करणार आहेत, प्रोडक्शन एन्व्हायरमेंटवरती काय करणार आहेत, बेसिकली डिप्लॉय करणार आहे. ओके, सो त्या पहिल्या रिलीजसाठी अल्टिमेटली तुम्हाला काय, की तुम्ही काहीतरी सेट ऑफ रिक्वायरमेंट फायनलाइज झाल्या होत्या, त्या सेट ऑफ रिक्वायरमेंटवरती ॲज अ क्यू ए मॅन्युअल टेस्टर तुम्ही काय केलं, एक 100 टेस्ट केसेस लिहिल्या. ओके, टेस्ट केसेस म्हणजे अल्टिमेटली काय, फंक्शनल फ्लोज आहे. ठीक आहे, म्हणजे ते काही असेल, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल कोणाचं अकाउंट क्रिएट करायचं असेल किंवा सेव्हिंग अकाउंटवरून फंड्स ट्रान्सफर करायचं असतील किंवा पेई ऍड करण्याचा फ्लो असेल. ओके, असे काही डिफरंट फ्लो असतील, या सगळ्या डिफरंट फ्लोसाठी तुम्ही एक 100 टेस्ट केसेस लिहिल्या होत्या. ओके, आता जेव्हा बेसिकली हे रिलीज प्रोडक्शनला जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला ते अल्टिमेटली काय करावं लागेल, पूर्ण टेस्ट करावं लागेल. सो तुम्ही त्या पहिल्या रिलीजसाठी काय केल्या, 100 टेस्ट केस एक्झिक्यूट केल्या. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 2 मॅन्युअल क्यूए होते, ते 100 टेस्ट केस एक्झिक्यूट करण्यासाठी 2 मॅन्युअल क्यूएला बेसिकली 1 वीक लागला, म्हणजे 5 वर्किंग डेज लागले. आणि त्याच्यानंतर ते सॉफ्टवेअर काय झालं, ते जे ऍप्लिकेशन आहे ते प्रोडक्शनवरती काय झालं, लाईव्ह झालं, म्हणजे त्याला आपण प्रोडक्शनवरती डिप्लॉय केलं. आता परत सेट ऑफ नवीन रिक्वायरमेंट आला रिलीज 2 साठी. त्या रिलीज 2 साठी तुम्ही काय केले, फॉर एक्झाम्पल 200 टेस्ट केसेस लिहिल्या, 2 क्यूएनी 200 टेस्ट केसेस लिहिल्या. आता तुम्हाला अल्टिमेटली काय करायचंय, की ज्यावेळेस तुम्हाला सेकंड रिलीज ज्यावेळेस प्रोडक्शनवरती डिप्लॉय करायचं असेल त्यावेळेस आपण एक कन्सेप्ट बघितला होता, रिग्रेशन टेस्टिंग. ओके, रिग्रेशन टेस्टिंग म्हणजे अल्टिमेटली काय असतं, की
तुम्ही जी काही करंट फंक्शनॅलिटी इम्प्लिमेंट केलेली आहे, फॉर एक्झाम्पल फॉर रिलीज 2 तुम्ही काहीतरी एक फंक्शनॅलिटी बिल्ड केली, नवीन फंक्शनॅलिटी देताय. फॉर एक्झाम्पल तुम्ही ऍड पी नावाची बेसिकली काय केलेली आहे, एक फंक्शनॅलिटी तुम्ही काय करताय, रिलीज 2 मध्ये तुम्हाला काय करायची, डिलिव्हर करायची. सो ती डेव्हलपरनी काय केली, इम्प्लिमेंट केली. ओके, ती इम्प्लिमेंट केल्यानंतर रिलीज 2 साठी रिग्रेशन टेस्टिंग काय सांगतं, जर तुम्ही तुमच्या करंट फंक्शनॅलिटीच्या इम्प्लिमेंटेशनमुळे तुमच्या एक्झिस्टिंग ऍप्लिकेशनमध्ये काही बग येतात किंवा नाही, बाकी रेस्ट ऑफ द ऍप्लिकेशन तुमचं कसं चालतंय हे टेस्ट करणं, याला आपण म्हणतो रिग्रेशन टेस्टिंग. ओके, म्हणजे आपण जर एक फंक्शनॅलिटी ऍड करतोय आणि पाठीमागच्या 2 फंक्शनॅलिटी आपण फेल करत असेल बेसिकली, तर ते बेसिकली ऍक्सेप्टेबल नाही. सो ह्या अनऍक्सेप्टेबल गोष्टी बेसिकली टेस्ट करणं म्हणजेच रिग्रेशन टेस्टिंग. ओके, रिग्रेशनचा अर्थच असा होतो की तुम्ही जे काही न्यूली इम्प्लिमेंट करताय त्या न्यूली इम्प्लिमेंटेशनमुळे तुमचं एक्झिस्टिंग काही ब्रेक होतंय किंवा नाही हे टेस्ट करणं म्हणजेच रिग्रेशन टेस्टिंग. ओके, आता जर रिग्रेशन टेस्टिंग तुम्हाला पर रिलीज जर करायचं असेल, आता आपण आहे सेकंड रिलीजमध्ये, ज्याच्यामध्ये तुम्ही 200 टेस्ट केसेस लिहिलेल्या आहेत आणि तुमच्या पहिल्या रिलीजमध्ये 100 टेस्ट केसेस गेल्या होत्या. म्हणजे टोटल जर तुम्हाला ऍप्लिकेशनचं रिग्रेशन टेस्टिंग करायचं असेल तर रिग्रेशन टेस्टिंग कन्सेप्ट काय सांगते, तुमच्या करंट जे काही बेसिकली फंक्शनॅलिटी तुम्ही देताय त्या रिलीजमध्ये, त्या रिलीज सोबत तुम्ही पाठीमागे जे काही फंक्शनॅलिटी दिल्या होत्या त्याही तुम्हाला टेस्ट करायच्या आहेत. म्हणजे पाठीमागच्या फंक्शनॅलिटी जर तुम्हाला टेस्ट करायच्या असतील तर तुम्हाला त्या 100 टेस्ट केस काय कराव्या लागतील, एक्झिक्यूट कराव्या लागतील. ॲज अ पार्ट ऑफ रिलीज 2, ओके, जर तुम्हाला रिलीज 2 प्रोडक्शन वरती डिप्लॉय करायचं असेल तर तुम्हाला रिलीज 2 साठी लिहिलेल्या 200 टेस्ट केसेस प्लस रिलीज 1 मध्ये लिहिलेल्या 100 टेस्ट केसेस तुम्हाला काय करावं लागतील, एक्झिक्यूट करावं लागतील. म्हणजे टोटल तुम्हाला 300 टेस्ट केस काय करावं लागतील, एक्झिक्यूट करावं लागतील. ओके, सो जर 300 टेस्ट केस जर एक्झिक्यूट करायचे असतील तर पहिल्या रिलीजमध्ये 100 टेस्ट केस एक्झिक्यूट करायला 1 वीक घेतला होता, 2 क्यूएनी, 2 रिसोर्सेसनी. तर त्याच आता 300 टेस्ट केस एक्झिक्यूट करण्यासाठी तो किती वेळ घेईल, ते दोघ जण तर 3 वीक घेतील. म्हणजे टोटल तुमचा जर तुम्हाला रिलीज 2 जर प्रोडक्शन वरती डिप्लॉय करायचं असेल तर तुम्हाला लागणारा वेळ काय, 3 वीक आहे. ओके, आता जर रिलीज 3 मध्ये 300 टेस्ट केसेस लिहिल्या तर ह्यात रिलीज 3 च्या 300 टेस्ट केस, रिलीज 2 च्या 200 टेस्ट केस आणि रिलीज 1 च्या 100 टेस्ट केस, म्हणजे टोटल अशा तुम्हाला 600 टेस्ट केस एक्झिक्यूट करायच्या असतील तर तुम्हाला टोटल 6 वीक लागतील, जेणेकरून तुमचं रिलीज 3 हे प्रोडक्शन वरती काय होईल, डिप्लॉय होईल. म्हणजे काय झालं, जसे जसे तुमच्या फंक्शनॅलिटी इन्क्रीज होत चालल्यात ऍप्लिकेशन मधल्या, तसा तसा तुमचा जो काही टाइम लागणार आहे टेस्टिंग, रिग्रेशन टेस्टिंग करण्यासाठी, तोही अल्टिमेटली काय झाला, इन्क्रीज होत चाललाय. जेणेकरून तुम्हाला ज्या फंक्शनॅलिटी अल्टिमेटली मार्केटमध्ये फॉर दॅट पर्टिक्युलर क्लायंट तुम्हाला डिप्लॉय करायच्या, त्याला काय होते, अल्टिमेटली डिले होतोय. का, कारण की तुम्हाला रिग्रेशन टेस्टिंगसाठी जो काही टाइम लागतोय तो अल्टिमेटली काय झालाय, रिलीज बाय रिलीज काय चाललाय, वाढत चाललाय. ओके, तर हाच टाइम जर तुम्हाला रिड्यूस करायचा असेल तर तुम्हाला अल्टिमेटली काय करावं लागेल, तुमच्याकडं एकतर काय करावं लागतील, तुमच्याकडं पहिला ऑप्शन आहे की तुम्ही काय करू शकता, जे काही तुमच्याकडं रिसोर्सेस आहेत 2 ते तुम्हाला काय करावं लागतील, इन्क्रीज करावं लागतील. ओके, म्हणजे 2 चे तुम्हाला 4 करावं लागतील, 4 चे तुम्हाला 8 करावं लागतील. तेव्हाच तुम्ही काय करू शकता, जो टाइम लागतोय तो अल्टिमेटली काय होईल, रिड्यूस होईल. ओके, आणि जर तुम्ही रिसोर्सेस वाढवत चाललात तर तुमची त्याच्यासोबतची जी काही कॉस्ट आहे ती पण अल्टिमेटली काय होते, वाढत जाते. कारण की पर रिसोर्स तुम्हाला अल्टिमेटली त्याला सॅलरी द्यायची, त्याच्या बाकीच्या गोष्टी असतील, ते म्हणजे अल्टिमेटली तुमची कॉस्ट काय होते, त्याच्यामध्ये वाढत चालली. आणि त्याच्यामुळं पहिल्या रिलीजमध्ये 100, दुसऱ्या रिलीजमध्ये 200, तिसऱ्या रिलीजमध्ये 300, चौथ्या रिलीजमध्ये 400, अशा अल्टिमेटली नंबर ऑफ टेस्ट केसही वाढत चालल्यात. म्हणजे अल्टिमेटली ॲज अ मॅन्युअल टेस्टर तुमचं काम काय होत चाललंय, अल्टिमेटली इन्क्रीज होत चाललंय. आणि ते जर तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्हाला ऑटोमेशन पिक्चरमध्ये आणावं लागेल, जेणेकरून तुम्हाला वन टाइम एखाद्या टेस्ट केसचं किंवा सिनॅरिओचं ऑटोमेशन करावं लागेल आणि ते तुम्ही सबसिक्वेंट रिलीजसाठी काय करू शकता, ॲज अ रिग्रेशन तुम्ही काय करू शकता, त्याला फक्त तुम्हाला एक्झिक्यूट करावं लागेल, जेणेकरून तुमचा रिड्यूस मॅन्युअल एफर्ट्स हा अल्टिमेटली जो काय फंडा आहे तो युझिंग ऑटोमेशन काय होईल, अचीव्ह होईल. याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे रिड्यूस मॅन्युअल एफर्ट्स मध्ये? येस, नो?
ओके. नाव सेकंड, रिड्यूस एक्झिक्युशन टाइम. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं, 2 क्यूएनी पहिल्या रिलीजमध्ये 1 वीक लावला, दुसऱ्या वीकमध्ये त्याला 2 वीक लागले दुसऱ्या रिलीजसाठी, तिसऱ्या रिलीजसाठी त्यांना 3 वीक लागले, चौथ्या रिलीजसाठी त्यांना 4 वीक लागले. ओके, कारण की नंबर ऑफ टेस्ट केसेस वाढत गेले, पण नंबर ऑफ रिसोर्सेस तेवढेच राहत होते. त्याच्यामुळे अल्टिमेटली तुमचा एक्झिक्युशन टाइम हा रिग्रेशनला लागणारा अल्टिमेटली काय चालला होता, वाढत चालला होता. आणि हाच जर टाइम जर तुम्हाला कमी करायचा असेल, तर मग त्याही केसमध्ये तुम्हाला ऑटोमेशन बेसिकली काय करेल, हेल्प करेल. कारण की तुम्हाला अल्टिमेटली काय करायचे, तुम्हाला वन टाइम ऑटोमेट करायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला फक्त एक्झिक्यूट करायचे. आणि ऑटोमेशन जर एक्झिक्यूट करायचं असेल, त्या केसमध्ये मॅन्युअल इंटरव्हेन्शन 0 राहतं आणि तुमचा एक्झिक्युशन टाइम हा पण अल्टिमेटली काय होतो, रिड्यूस होतो. ओके, तो एक्झिक्युशन टाइम रिड्यूस करण्यासाठी काही वेज आहेत ऑटोमेशनमध्ये. तुम्ही काय करू शकता, जर तुमच्या 100 टेस्ट केस असतील तर तुम्ही त्या 100 टेस्ट केस पॅरलली एक्झिक्यूट करू शकता. 100 थ्रेडवरती काय होतील, तुमच्या एक एक टेस्ट केस एक्झिक्यूट होईल, जेणेकरून तुमचा लागणारा जो काही एक्झिक्युशन टाइम आहे तोही अल्टिमेटली युझिंग ऑटोमेशन काय होऊ शकतो, रिड्यूस होऊ शकतो. ओके, पण हेच जर तुम्ही म्हटला, जसं मी तुम्हाला म्हटलं ऑटोमेशनमध्ये आपण पॅरलली एक्झिक्यूट करू शकतो, तर तुम्ही म्हणाल सर आपण याच्यासाठी 100 रिसोर्सेस पण आपण बेसिक हायर करू शकतो. पण त्या 100 रिसोर्सेस सोबत येणारी जी कॉस्ट आहे तीही तुम्हाला अल्टिमेटली कन्सिडर करावी लागेल, आणि जी अल्टिमेटली रिलायबल नाहीये इन टर्म्स ऑफ बेसिकली सॉफ्टवेअर टेस्टिंग और इन टर्म्स ऑफ आयटी इंडस्ट्री. ओके, त्याच्यामुळे ऑटोमेशन जसं पॅरलली तुम्हाला हेल्प करेल टू रिड्यूस युअर एक्झिक्युशन टाइम, तसं तुम्ही 100 रिसोर्सेस एकाच प्रोजेक्टवरती डिप्लॉय करून तो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. कारण की त्याच्यासोबत तुमची कॉस्ट इन्व्हॉल्ड असते, आणि जिथे कॉस्ट इन्व्हॉल्ड असते तिथं अल्टिमेटली त्या गोष्टी कधीच पॉसिबल होत नाही. कारण की कोणताही प्रोजेक्ट रन करताना कॉस्ट हा फॅक्टर बेसिकली कन्सिडर केला जातो. विथ लिमिटेड कॉस्ट आपल्याला अल्टिमेटली काय करावा लागतो, तो प्रोजेक्ट डिलिव्हर करावा लागतो. त्याच्यासाठी एकच ऑप्शन आपल्याकडे राहतो, तो म्हणजे फक्त ऑटोमेशन. ओके, जो तुमच्या अल्टिमेटली काय करेल, तुमची रिग्रेशनची जी काय बेसिकली टेस्टिंगची जो टाइम पिरियड आहे तो अल्टिमेटली काय करेल, तुम्हाला रिड्यूस करून देईल. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर 600 टेस्ट केस 2 मॅन्युअल क्यूएल एक्झिक्यूट करायला 6 वीक लागतात, म्हणजे 1.5 महिना लागत असेल, तर ते 600 टेस्ट केस तुमच्या ओव्हरनाईट काय होऊ शकतात, एक्झिक्यूट होऊ शकतात थ्रू ऑटोमेशन. ओके, म्हणजे आपण अल्टिमेटली किती दिवस वाचवले, तुम्हाला मॅन्युअल एक्झिक्यूट करायला 600 टेस्ट केस 45 दिवस लागत होते, तर तुम्हाला ऑटोमेशन थ्रू एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्हाला फक्त 1 दिवस लागतो, ओव्हरनाईट आपण म्हणू शकतो 12 तास लागतात. ओके, म्हणजे तुमचा अल्टिमेटली 44 दिवस काय झाले, अल्टिमेटली एका प्रत्येक रिलीज मागं 44 दिवस आपण काय करतोय, वाचवतो. आणि ही खूप मोठी अचीवमेंट आहे इन टर्म्स ऑफ सॉफ्टवेअर इंडस्ट्री. ओके, म्हणजे तुमचं जे काही सॉफ्टवेअर आहे ते मार्केटमध्ये 45 दिवसांनी डिप्लॉय होण्याच्या ऐवजी तुमचं ते एका दिवसातही काय होऊ शकतं, डिप्लॉय होऊ शकतं. ओके, सो दिस इज बेसिकली द पॉवर ऑफ ऑटोमेशन. ह्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट, रिड्यूस एक्झिक्युशन टाइम मध्ये? नो. ओके, नाव ॲक्युरेसी. ॲक्युरेसी आपण काय बघत होतो, बॉक्स. ओके, असं मला वाटतंय फक्त सानिका आणि वैष्णवी या दोघींनीच ठरवलंय का फक्त चॅटवरती बोलायचं, बाकीच्या कोणीच बोलायचं नाही, असं तुमचं ठरलंय का इंटरनली? ओके, सो ना आपण कुठे होतो, ॲक्युरेसी. ओके, सो मला कोणी सांगू शकतं का ॲक्युरेसी आपण ऑटोमेशन थ्रू कशी अचीव्ह करू शकतो, आणि हा पॉईंट इथे का आला असेल नीड ऑफ ऑटोमेशन मध्ये? एनीवन? नो. ओके, नो प्रॉब्लेम. ॲक्युरसी बेसिकली काय आहे, तर आपण काय म्हणत होतो की येस, करेक्टनेस, दिस इज द परफेक्ट वर्ड फॉर ॲक्युरसी. ओके, करेक्टनेस बेसिकली ऑटोमेशन इंडस्ट्रीमध्ये किंवा सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, तुम्ही जितकं करेक्टली एखादं सॉफ्टवेअर टेस्ट करता, ओके, तेच त्याचा इम्पॅक्ट हा खूप जास्त बेसिकली तुमच्या क्लायंटवरती असतो.
ओके. तुमच्या करेक्टनेस वरतीच अल्टिमेटली तुमच्या क्लायंटचं किंवा तुमच्या कंपनीचं किंवा तुमच्या स्वतःच्या जॉबचंही बेसिकली फ्युचर काय असतं डिपेंड करतं. ओके. तुम्ही किती थरली ते ऍप्लिकेशन टेस्ट करता आणि विथ हाऊ अॅक्युरेसी यू आर गोइंग टू मेंटेन टू टेस्ट दॅट पर्टिक्युलर ऍप्लिकेशन. ओके. जर तुम्ही आता याच्यामध्ये ऑटोमेशनच का पिक्चरमध्ये आलं, अॅक्युरेसी ऑटोमेशन काय रिलेशन काय याचं बेसिकली. जर तुम्ही बघितलं, जर तुम्ही एखादी गोष्ट मॅन्युअली करत असाल, ओके, ती कोणतीही असेल, ओके. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलंय की आता आपण जसं रिग्रेशन टेस्टिंगचा कन्सेप्ट बघितला, पहिल्या रिलीजमध्ये 100, दुसऱ्या रिलीजमध्ये 200 टेस्ट केस लिहिल्या, पण टोटल टेस्ट केस एक्झिक्यूट करायच्या 300 कराव्या लागल्या. तिसऱ्या रिलीजमध्ये 300 नवीन टेस्ट केसेस लिहिल्या, तर ते डिप्लॉय करताना आपल्याला टोटल 600 टेस्ट केस एक्झिक्यूट करायला लागल्या. त्या रिलीजच्या 300, त्याच्या मागच्या रिलीजच्या 200 आणि त्याच्या मागच्या रिलीजच्या 100, अशा 600 टेस्ट केस. ओके. सो त्या केसमध्ये अल्टिमेटली काय होतं, ज्यावेळेस ह्युमन बिईंग एकच काम सारखं सारखं ज्यावेळेस करत राहतो, त्यावेळेस त्याच्यात निग्लिजन्स आणि त्याचा जो काही कॉन्फिडन्स असतो, तो अल्टिमेटली त्याचबरोबर वाढत जातो. ओके. निग्लिजन्स म्हणजे काय अल्टिमेटली, की बाबा मी त्या 100 टेस्ट केस पहिल्या रिलीजच्या सेकंड रिलीजला मी एक्झिक्यूट केल्या होत्या, ते कम्प्लिटली फाईन चालल्या होत्या. थर्ड रिलीजला पण मी एक्झिक्यूट केल्या, त्या कम्प्लिटली फाईन चालल्या. फोर्थ रिलीज आलं, आता मी 100 टेस्ट केस त्यावेळेस मी विचार काय करतो ॲज अ ह्युमन बिईंग, की त्या टेस्ट केसेस मी मागच्या 3 रिलीज पासून एक्झिक्यूट करतोय. त्याच्यामध्ये मी काहीच मला कधी सापडलं नाही. त्या टेस्ट केस प्रॉपरली एक्झिक्यूट होतात, त्या फंक्शनॅलिटी प्रॉपरली चालते. तर मी चौथ्या रिलीजच्या वेळेस काय केलं त्याला, माझा निग्लिजन्स म्हणजे काय अल्टिमेटली, किंवा माझा ओव्हर कॉन्फिडन्स म्हणू शकतो किंवा आपला लेझीनेस म्हणू शकतो. मी त्या 100 टेस्ट केस काय केल्या, एक्झिक्यूट केल्या नाही. ओके. त्याचा अल्टिमेटली इम्पॅक्ट कुठं पडला, अनफॉर्च्युनेटली त्याच रिलीजमध्ये रिग्रेशन इम्पॅक्ट त्या पर्टिक्युलर 100 टेस्ट केस वरतीच आला. काहीतरी आपण एक्स नावाची फंक्शनॅलिटी इम्प्लिमेंट केली फॉर रिलीज 4, त्याचा अल्टिमेटली इफेक्ट कुठं पडला, तर तुमच्या रिलीज 1च्या फंक्शनॅलिटीवरती. आणि त्याचबरोबर तुमच्या त्या 100 टेस्ट केसेस मधल्या 10 टेस्ट केसेस काय होत्या, त्या फेल होत होत्या. पण आपण टेस्टच केल्या नाहीत आणि आपण डायरेक्टली गो हेड दिलं की तुम्ही रिलीज 4 काय करा, प्रोडक्शनवरती डिप्लॉय करा. याचा अल्टिमेटली इम्पॅक्ट काय झाला, की तुम्ही ऍप्लिकेशन थरली टेस्ट केलं नाही, विथ तुमची करेक्टनेस ही 100% नव्हती, बिकॉज ऑफ सम रिझन, लेझीनेस असेल किंवा तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स असेल किंवा अजून काही फॅक्टर असतील त्याला. ओके. पण ते विथ बगवालं जे काय बेसिकली तुमचं ऍप्लिकेशन होतं, ते प्रोडक्शनवरती काय झालं, डिप्लॉय झालं. याचाच इम्पॅक्ट अल्टिमेटली तुमच्या क्लायंटवरती झाला. ओके. तुम्ही बेसिकली एसबीआय साठी काम करत होता. एसबीआयचे पण स्वतःचे काही कस्टमर्स असतील, त्यांना अल्टिमेटली ते प्रॉब्लेम फेस केला. त्याचा इम्पॅक्ट अल्टिमेटली कुठपर्यंत झाला, जे काय बेसिकली रिलेशन तुम्ही बिल्ड केलं होतं इन्फोसिसनी एसबीआय सोबत किंवा एसबीआयने त्यांच्या बेसिकली कस्टमर सोबत, ते अल्टिमेटली पूर्ण चेनच काय झाली, अल्टिमेटली कोलॅप्स झाली. ओके. का झाली, कारण की आपला फक्त एक सिंपल निग्लिजन्स किंवा ओव्हर कॉन्फिडन्स हा अल्टिमेटली काय झाला, त्या पर्टिक्युलर गोष्टींसाठी काय झाला, कारणीभूत ठरला. ओके. म्हणून तुमचं अल्टिमेटली काय झालं, कंपनीचं रिलेशन खराब झालं. कंपनीचं समहाव बेसिकली त्या पर्टिक्युलर त्याची सेव्हिरिटी खूप जास्त होती, त्या बगची, जो काही बेसिकली बग राहिला तुमच्याकडून टेस्ट करायचा, त्याची खूप जास्त सेव्हिरिटी असेल. त्याच्यामुळे अल्टिमेटली एसबीआयने इन्फोसिस कडून ते कॉन्ट्रॅक्ट पण काय घेतलं, काढून घेतलं. ओके. ह्या बऱ्याचशा गोष्टी अशा होतात अल्टिमेटली, ज्या की अल्टिमेटली इंटरडिपेंडंट असतात. तुमच्या एका चुकीमुळे अल्टिमेटली ह्या सगळ्या गोष्टी काय होतात, घडतात. ओके. हे काय झालं, कारण की आपण हे सगळ्या गोष्टी काय करत होतो, मॅन्युअली करत होतो. ओके. पण त्याच गोष्टी ऑटोमेशनमध्ये होत नाही. कारण की ऑटोमेशन काय सांगतं, जी काय मॅन्युअलची एक टेस्ट केस लिहिली असतील, जे काही स्टेप्स बेसिकली मॅन्युअली लिहिले असतील, काय एक्सपेक्टेड रिझल्ट त्यांनी काय लिहिला असेल, त्याच्याच प्रमाणे 100% आपण काय म्हणतो, ऑटोमेशनमध्ये त्याची एक रिप्लिका बनवली जाते. ज्या काही स्टेप्स दिल्या त्या स्टेप्स फॉलो करून आपण टेस्ट केस ऑटोमेट करतो. ती ऑटोमेट कशी करायची हे आपण परत पुढे बघणारच आहोत. ओके. सो म्हणजे आपण काय म्हणतो, की जे काय बेसिकली कॉपी मॅन्युअल टेस्टिंगची आहे, तीच आपण एक्झॅक्टली काय करतो, ऑटोमेशनमध्ये रिप्लिका करतो. आणि ज्यावेळेस रिग्रेशन टेस्टिंग करायचं असेल, त्यावेळेस आपल्याला ते फक्त एक्झिक्यूट करावं लागते. त्याच्यामुळे तिथं मॅन्युअल इंटरव्हेन्शन काय, झिरो आहे. आणि एक अझम्पशन्स किंवा एक बेसिकली एक स्ट्रिक्ट बॉटम लाईन डिझाईन असते, की जशी मॅन्युअल टेस्ट केस आहे लिहिलेली, जसे एक्सपेक्टेड क्रायटेरिया लिहिलेले आहेत, ती टेस्ट केस तशीच ऑटोमेट झाली पाहिजे. दिस इज द बेस्ट लाईन डिफाईन फॉर एनी ऑटोमेशन टेस्टर. ओके. त्याच्यामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज केलं जात नाही. म्हणूनच आपण म्हणतो, की ज्यावेळेस आपण ऑटोमेशन करतो एखाद्या गोष्टीचं, त्यावेळेस ते ऑटोमेशन 100% विथ 100% अॅक्युरेसी असतं.
ओके, कारण की आपण त्याची एक बॉटम लाईन डिफाईन केलेली आहे की जशी मॅन्युअलची टेस्ट केस आहे, जशी मॅन्युअलची एक्सपेक्टेड क्रायटेरिया आहेत, तसेच आपण काय करतोय ऑटोमेशन मध्ये रिप्लिका करतोय, जेणेकरून आपण रिग्रेशन टेस्टिंग करताना त्याला फक्त आपल्याला एक्झिक्यूट करायचंय आणि तो रिझल्ट आपल्याला काय करायचा आहे, अनालाइज करायचा आहे. म्हणून ऑटोमेशन थ्रू जी काय आपल्याला टेस्टिंगमध्ये जी काय अॅक्युरसी भेटते ही असते 100%, जी की आपल्याला मॅन्युअल टेस्टिंग सोबत भेटत नाही. कधीच भेटत नाही असंही स्टेटमेंट मी करत नाही, पण मोस्ट ऑफ द टाइम अल्टिमेटली जे काही रिझन मी तुम्हाला सांगितले, निग्लिजन्स असेल, आपला ओव्हर कॉन्फिडन्स असेल किंवा काही गोष्टी असतील, त्याच्यामुळे ती अॅक्युरसी आपण 100% मीट करू शकत नाही आणि तो करेक्टनेस आपल्या बेसिकली मॅन्युअल टेस्टिंगमध्ये येत नाही, म्हणून ऑटोमेशन बेसिकली त्याच्या जागेवरती आलं, जेणेकरून आपल्याला जी काही अॅक्युरसी आपल्या टेस्टिंगमध्ये पाहिजे ती आपल्याला थ्रू ऑटोमेशन आणता येते. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट अॅक्युरसी मध्ये? ओके, नाव नेक्स्ट रियुजेबिलिटी. ओके, रियुजेबिलिटी आपण आतापर्यंत जसं बघितलं की फर्स्ट रिलीज साठी 100 टेस्ट केस आपण मॅन्युअली एक्झिक्यूट करू शकतो. सेकंड टेस्ट केस मध्ये आपण 200 नवीन टेस्ट केस ऍड केल्या, मग त्या 200 प्लस मागच्या 100 अशा अल्टिमेटली 300 टेस्ट केस आपल्याला एक्झिक्यूट कराव्या लागत होत्या. नेक्स्ट रिलीजला गेलं 300 नवीन दिल्या, तर 300 प्लस 200 प्लस 100 या सगळ्या टेस्ट केस आपल्याला काय करावं लागतात, प्रत्येक वेळेस एक्झिक्यूट करावं, म्हणजे रिएक्झिक्युशन आपण प्रत्येक रिलीज बाय रिलीज काय करतोय, सगळ्या टेस्ट केसचं रिएक्झिक्युशन करत चाललोय. ओके, तर ऑटोमेशननी काय हेल्प झाली आपल्याला, ऑटोमेशन काय सांगतंय की तुम्ही फक्त टेस्ट केस एकदा ऑटोमेट करा, त्याच्यानंतर ती तुम्हाला फक्त एक्झिक्यूट करायची, म्हणजे काय करायची, ती तुम्हाला फक्त रियूज करायची, त्याच्यामध्ये नंतर मॅन्युअल इंटरव्हेन्शन किंवा मॅन्युअल एफर्ट्स झिरो आहेत. ओके, सो दिस इज कन्सेप्ट ऑफ रियुजेबिलिटी, म्हणजे एकदाच लिहा आणि अल्टिमेटली त्याला काय करा, तुम्ही मल्टिपल टाइम्स काय करू शकता, यूज करू शकता. प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये पण रियुजेबिलिटी एक कन्सेप्ट आहे जावामध्ये, जिथे आपण म्हणतो की तुम्ही कंपाईल बेसिकली एकदाच कोड लिहायचा आहे, कंपाईल करायचा आणि तो तुम्ही कोणत्याही मशीनवरती काय करू शकता, एक्झिक्यूट करू शकता. म्हणजे काय झालं, रियुजेबिलिटी झाली. वन टाइम ऍक्टिव्हिटी आहे, त्याच्यानंतर ती तुम्हाला फक्त रियूज करायची. ओके, त्याच्यामध्ये कोणतेही मॅन्युअल इंटरव्हेन्शन नाही किंवा मॅन्युअल एफर्ट्स इन्व्हॉल्व्ह होत नाही, ते फक्त तुम्हाला काय करायचंय, रिलीज बाय रिलीज काय करायचंय, फक्त यूज करायचंय. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ रियुजेबिलिटी, जी तुम्हाला ऑटोमेशन थ्रूच काय होते, फक्त अचीव्ह करता येते किंवा ऑटोमेशन सोबतच तुम्हाला ती भेटते. मॅन्युअल सोबत ती भेटत नाही, कारण की प्रत्येक रिलीजला तुम्हाला त्या जे काही सेट ऑफ टेस्ट केसेस आहेत त्या तुम्हाला रिपीटेडली एक्झिक्यूट कराव्या लागतात आणि त्याच्यामुळे ती रियुजेबिलिटी तुम्हाला मॅन्युअल टेस्टिंग सोबत भेटत नाही, जी तुम्हाला अल्टिमेटली काय होते, तुमच्या ऑटोमेशन टेस्टिंग सोबत भेटते. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ बेसिकली रियुजेबिलिटी. कोणाला काही डाऊट आहे रियुजेबिलिटी मध्ये? No. Okay. Now last and most important is cost involved. ओके, या कॉस्ट भोवती पूर्ण आयटी इंडस्ट्री बेसिकली फिरत असते. ओके, कोणताही प्रोजेक्ट ज्यावेळेस रन होतो त्यावेळेस तो मिनिमम कॉस्ट मध्येच ड्राईव्ह झाला पाहिजे, मिनिमम कॉस्ट मध्येच तो कम्प्लीट झाला पाहिजे, ह्याच्यावरतीच अल्टिमेटली काय होतं, सगळ्यांचं लक्ष असतं. सो ती जर कॉस्ट आपल्याला कमी करायची असेल तर आपल्याला ऑटोमेशन टेस्टिंग याच्याशिवाय मार्केटमध्ये टेस्टिंग इंडस्ट्रीमध्ये तरी ऑप्शन नाही. का नाहीये, तर जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक रिलीज बाय रिलीज तुमच्या ज्या काही नंबर ऑफ टेस्ट केसेस वाढत होत्या आणि रिग्रेशन टेस्टिंग करण्यासाठी लागणारा टाइमही वाढत होता. तो कशामुळे वाढत होता, अल्टिमेटली तुमच्या नंबर ऑफ टेस्ट केसेस वाढत होत्या आणि तुम्ही जे काही क्यूए टेस्टर तिथं होते, मॅन्युअल टेस्टर, ते फक्त 2च होते. सो 2 टेस्टर सोबत मॅन्युअल माणूस 2च माणसं आहेत, पण त्यांना जे बेसिकली काम पुढे पुढे येणार आहे प्रत्येक रिलीज बाय रिलीज, हे तुमचं काम काय होतं, वाढत चाललं होतं. पण 2च रिसोर्सेस आहेत पण काम वाढत चालले, जेणेकरून तुमचा अल्टिमेटली काय होतंय, टाइम पण वाढत चालला होता. जर तुम्हाला टाइम रिड्यूस करायचा असेल तर नंबर ऑफ क्यूए रिसोर्सेस तुम्हाला वाढवावं लागतील, म्हणजे लगेच नंबर ऑफ क्यूए रिसोर्सेस जर वाढवत असतात तर त्यांची कॉस्ट, त्यांचा जो काही सॅलरी असेल, बाकीचे जे काही इन्सेंटिव्ह असतील, तेही अल्टिमेटली काय होणार आहेत, अल्टिमेटली ऍड होत जाणार आहे. म्हणजेच काय झालं की प्रोजेक्टची जी काही कॉस्ट आहे ती अल्टिमेटली काय होते, तुमच्या मॅन्युअल टेस्टिंग सोबत काय होती, वाढत जाते. सो ही वाढलेली कॉस्ट अल्टिमेटली जर तुम्हाला रिड्यूस करायची असेल तर तुम्हाला ऑटोमेशन काय होतं, हेल्प करेल.
ऑटोमेशन काय सांगतं की तुम्ही वन टाइम फक्त टेस्ट केस ऑटोमेट करा, त्याच्यानंतर तुम्हाला फक्त एक्झिक्युशन करायचे, त्याच्यामध्ये तुम्हाला मॅन्युअल एक रिसोर्सेस असेल तरी सफिशियंट आहे, किंवा नसेल तरी बेसिकली मार्केटमध्ये असे काही टूल आहेत जे काय करतात, ऑटोमॅटिकली काय करतात, तुमचा ऑटोमेशनच्या टेस्ट केस काय करून देईल, तुम्हाला एक्झिक्यूट करून देईल. म्हणजे जर तुम्हाला प्रोजेक्टची कॉस्ट कमी करायची असेल फॉर द टेस्टिंग, फॉर ऍप्लिकेशन टेस्टिंग, तर तुम्ही काय करू शकता, ऑटोमेशन इज द बेस्ट ऑप्शन टू बेसिकली रिड्यूस युअर कॉस्ट ऑफ युअर प्रोजेक्ट. ओके, ह्या बेसिकली 5 फॅक्टर्समुळं अल्टिमेटली क्यूए इंडस्ट्रीमध्ये ऑटोमेशन हे खूप जास्त डिमांडिंग आहे. ओके, हे बेसिकली 5 फॅक्टर ऑटोमेशन बेसिकली इंडस्ट्रीमध्ये किंवा एखाद्या ऍप्लिकेशनचं टेस्टिंग करण्यासाठी अल्टिमेटली पिक्चरमध्ये आलं. ओके, सो या 5 फॅक्टरमध्ये कोणाला काही डाऊट आहे का ऑटोमेशनच्या? येस, नो, ओके.